रामकृष्ण हरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या येणाऱ्या अधिक मासामध्ये म्हणजेच 17 तारखेपासून जो सुरू होणारा हा अधिक मास आहे 12 राशीवाल्यांसाठी करावयाचे अगदी सरळ सरळ सोपे उपाय, जेणेकरून त्या भगवान पुरुषोत्तमाची कृपा आम्हाला जास्तीत जास्त प्राप्त होईल। यासाठी त्या 12 उपायांचा विचार आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। तर चला मग मित्रांनो, मेष राशीवाल्यांसाठी आजचा पहिला उपाय पाहूयात, जो अधिक मासामध्ये केल्यानंतर त्याचं फळ नक्कीच अधिक पटीने म्हणजे अनेक पटीने फळ त्याचं मिळणार आहे। मग तो उपाय म्हणजे मेष राशीवाल्यांसाठी आपण पाहूयात। ज्यांची ज्यांची मेष राशी आहे त्या मेष राशीवाल्यांनी या महिन्यामध्ये दररोज सकाळी स्नान झाल्यानंतर 108 वेळेला वासुदेव गायत्री महामंत्राचा जाप करावा। म्हणजेच ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा जाप करून शक्य झालं तर भाकरीमध्ये चपातीमध्ये गुळाचा खडा घेऊन तो गोग्रास गाईला तो घास खाऊ घालायचा। म्हणजे गाईला गुळाचं दान करायचं। गाईला गुळाचं दान केल्यानंतर या उपायाने मेष राशीवाल्यांच्या मनामध्ये असणारी जी चंचलता आहे ती चंचलता निघून जाते, मन स्थिर होतं, कार्यामध्ये एकाग्रता वाढते आणि कार्यक्षमता वाढण्याचं कार्य या गोग्रासाने आणि वासुदेव गायत्री महामंत्राच्या जापाने प्राप्त होतं। आता मित्रांनो, या अधिक महिन्यामध्ये म्हणजेच धोंड्याच्या महिन्यामध्ये वृषभ राशीवाल्यांनी करायचा उपाय तो म्हणजे दररोज सकाळी स्नान झालं की एकदा वासुदेव गायत्री मंत्राचा तर जाप करायचाच, पण पूजा पाठ झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णांना पांढऱ्या रंगाची मिठाई प्रसाद म्हणून समर्पित करायचा, नैवेद्य म्हणून भगवंताला तो समर्पित करायचा आणि त्यानंतर एक तुपाचा दिवा भगवंताच्या समोर लावायचा। हा उपाय संपूर्ण अधिक मासामध्ये केल्यानंतर त्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं। घरातील पैशाची जी अडचण आहे ना, पैशाची जी चणचण आहे ना, ती दूर निघून जाते। त्यामुळे अतिशय सोपा आणि सुंदर असा उपाय अधिक महिन्यामध्ये करून वृषभ राशीवाल्यांनी नक्कीच त्याचा अनुभव घेऊन पाहावा। आता मिथुन राशीवाल्यांसाठी अतिशय सुंदर असा उपाय मित्रांनो, या महिन्याला पुरुषोत्तम मास असं म्हणतात। त्यामुळे मिथुन राशीवाल्यांनी दररोज सकाळी स्नान झाल्यानंतर या महिन्यामध्ये गीतेचा 15वा अध्याय, ज्या अध्यायाचं नाव आहे पुराण पुरुषोत्तम योगो नाम पंचदशोध्यायाः, म्हणजे त्या अध्यायाचं नावही पुराण पुरुषोत्तम योग असं आहे आणि हा महिनाही पुरुषोत्तम मास आहे। त्यामुळे या महिन्यामध्ये मिथुन राशीवाल्यांनी गीतेच्या 15व्या अध्यायाचं पठन करावं, वाचन करावं आणि गाईला हिरवा चारा खाऊ घालावा। असं केल्यानंतर मिथुन राशीवाल्यांच्या जीवनातील अडथळे निघून जात असतात आणि जीवन अतिशय निर्विघ्नपणाने सुचारू रूपाने जीवन चालत राहतं। कर्क राशीवाल्यांनी या अधिक मासामध्ये एकदा तरी तांदूळाचं दान करावं आणि दररोज विष्णू सहस्त्रनामाचं श्रवण करावं। असं केल्याने कर्क राशीवाल्यांच्या घरामध्ये कौटुंबिक समाधान प्राप्त होतं आणि मानसिक शांतता लाभत असते। अतिशय सोपा आणि सहज सुंदर करता येण्यासारखा हा उपाय कर्क राशीवाल्यांनी नक्की करून पाहावा। मित्रांनो, ज्यांची ज्यांची सिंह रास आहे ना, त्या सिंह राशीवाल्यांनी या अधिक मासामध्ये म्हणजे धोंड्याच्या महिन्यामध्ये भगवान सूर्यदेवांना अर्घ देऊन पिवळ्या रंगाची जे जे फळं आहेत त्या पिवळ्या रंगाच्या फळांचं दान करावं। ज्यांची ज्यांची सिंह रास आहे त्यांनी हा उपाय केल्यानंतर त्यांचा मान सन्मान वाढतो आणि प्रगतीचे जे काही मार्ग आहेत ते सर्व मार्ग आपोआप खुलल्या जातात। म्हणून हा उपाय त्यांनी नक्की करून पाहावा या अधिक मासामध्ये। आता ज्यांची कन्या रास आहे
त्या कन्या रासवाल्यांनी दररोज संध्याकाळी या अधिक मासामध्ये तुळशीच्या समोर दिवा लावून गरजवंतांना अन्नदान करावं। असं केल्याने त्यांचे आरोग्य सुधारते आणि समाजामध्ये मान सन्मान वाढण्यासाठी हे पोषक ठरतं। तुला रासवाल्यांनी या अधिक मासामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणी यांना पांढऱ्या रंगाचे वस्त्र दान करून त्यांचं सुंदर असं पूजन करावं। महिनाभर अशा पद्धतीने पूजन केल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये वैवाहिक जीवनातला जो संघर्ष आहे तो संघर्ष संपूर्ण जातो आणि दाम्पतीचं जीवन अतिशय सुखमय आनंदमय बनवून जातं केवळ एका उपायाने, तो म्हणजे या अधिक मासामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणी यांचं पूजन करून त्यांना पांढऱ्या रंगाचं वस्त्रदान करावं। वृश्चिक राशीवाल्यांनी या महिन्यामध्ये हनुमान चालिसेचं वाचन करायचं आहे, कारण जो सतबार पाठ करई छूट ही बंदी महासुख होई असं म्हटलेलं आहे। त्यामुळे वृश्चिक राशीवाल्यांनी जर या महिन्यामध्ये पुरुषोत्तम मासामध्ये हनुमान चालिसेचं पठण करून जर पाण्याचं वाटप केलं तर त्यांच्या जीवनामध्ये किंवा घरामध्ये जो नकारात्मक भाव आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, ती निगेटिव्ह ऊर्जा सर्व नष्ट होऊन जाते। जीवन अतिशय सुखमय बनवून जातं आणि निर्भय अशी अवस्था प्राप्त होत असते। बरं का मित्रांनो, धनु राशीवाल्यांनी या धोंड्याच्या महिन्यामध्ये ओम नमो नारायण या महामंत्राचा जाप करत करत जर हरभऱ्याचं दान केलं ना तर त्यांच्या जीवनामध्ये भाग्योदय होण्याचा चान्स जास्तीत जास्त आहे आणि जीवन सुखमय बनण्याचा चान्स आहे। त्यामुळे ओम नमो नारायण या मंत्राचा जाप करून हरभऱ्याचं दान करावं। मित्रांनो, मकर राशीवाल्यांनी या महिन्यामध्ये जर तुमच्या घराच्या जवळ कुठे आसपास भगवान शनिदेवाचं मंदिर असेल तर शनिदेवाच्या मंदिरामध्ये एक तेलाचा दिवा लावावा आणि यदाकदाचित जर शनिदेवाचं मंदिर नसेल तर हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये तेलाचा दिवा लावून वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यावेत। असं केल्याने व्यापारामध्ये यश मिळण्याची शक्यता वाढते, आयुष्य वाढतं, अपघाती जो मृत्यू होणारा आहे तो टळत असतो। म्हणून वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यावेत आणि भगवान शनिदेवाच्या मंदिरामध्ये तेलाचा दिवा अर्पण करावा, विशेषत्वाने या महिन्यामध्ये मकर राशीवाल्यांनी। मित्रांनो, कुंभ राशीवाल्यांनी या महिन्यामध्ये शक्य होईल तेवढं जलदान करावं, म्हणजेच पाण्याचं दान करावं आणि गोरगरिबामध्ये अन्नदान करून वस्त्रदान करणं शक्य झालं तर वस्त्रदानही करावं। असं केल्याने त्यांच्या जीवनामध्ये पापाचा क्षय होऊन दुःख नष्ट होत असतात आणि समाजामध्ये मान सन्मान वाढत असतो। त्यामुळे अशा पद्धतीचा उपाय कुंभ राशीवाल्यांनी नक्की करून पाहावा। मीन राशीवाल्यांनी या पुरुषोत्तम मासामध्ये भगवान नारायणांची पूजा करून, भगवान श्री पुरुषोत्तमाची पूजा करून त्यांना पिवळ्या रंगाची फुले समर्पित करायची आहेत आणि जर जमलंच तर केळीच्या वृक्षाचीही पूजा करायची आहे। या उपायामुळे संसारिक मनोकामना पूर्ण होऊन आध्यात्मिक शांती लाभत असते आणि पारमार्थिक उन्नती त्यांची होत असते। अशा पद्धतीने उपाय मीन राशीवाल्यांनी करावा। ओम नमो भगवते वासुदेवाय। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबून एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका।